नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त ना मित्रांनो. आपण जो विषय घेणार आहोत तो विषय आहे रिलेशनशिप. काल आपण बोलतच होतो रिलेशनशिपविषयी काही प्रश्न आपण बोलणं झालं, तर ते प्रश्न आता आपण घेणार आहोत. तर पहिला तर आपण म्हणतो की आपलं रिलेशन हे आपल्या घरातल्या माणसांचे रिलेशन काही कारणास्तव खराब होतं. म्हणजेच कसं होतं की कधी पैशाचं कारण असतं, कधी देणं घेणं असतं, तर कधी आणखीन कोणत्या कारणाने आपलं नातं तुटतं. तर मग ते नातं आपण कसं सावरायचं? तर ते सावरण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पहिली तर गोष्ट आपल्यातला आपण जो मीपणा आहे तो घालवायचा. आपण आपल्यातला मीपणा किंवा मी का बोलू? मी का करू? मी नाही करणार. ते त्यांनीच केलं पाहिजे किंवा तिनीच केलं पाहिजे. हे आपण मनातून काढून टाकायचं. किंवा आपण फक्त आणि फक्त आपली बाजू बघतो की बाबा मी सही आहे आणि ती समोरची व्यक्ती चुकीची. तर असं न करता आपलंही काही चुकलं आहे का हे आपण बघावं. कधीकधी आपल्याही यातून काही चुका होतात. आपण एक शब्द बोलतो, मग समोरच्या माणसाला राग येतो, तो दोन शब्द बोलतो. मग असं करता करता आपल्यातला वाद वाढतो आणि आपलं रिलेशन खराब होतं. तर असं न करता आपण कमीपणा घेऊन आपण त्या व्यक्तीशी बोलायला जावं. मग तो आपल्या नात्यातला कोणही असू दे. मग त्याच्याशी बोलावं, त्याच्याशी बोलून आपलं काही चुकलं आहे का हे बघावं, त्यांचं मत काय आहे हे बघावं आणि आपण एक सुंदर नातं निर्माण करावं. तसाच विचार केला तर आपण जेव्हा बाहेर जातो, म्हणजेच ऑफिसला जातो किंवा ऑफिसमध्ये काम करतो, तेव्हाही कधी-कधी काही गोष्टी खटकतात. काही गोष्टी आपल्याला पसंत असतात, काही नाही होत. तर एक लक्षात ठेवावं की आपल्या हाताची ही जी 5 बोटं आहेत ना, ही 5 बोटं कधीही सारखी नसतात. लहान-मोठी आहेत. तर तसंच प्रत्येक माणसाचं असतं. प्रत्येक माणसाचा आपला आपला स्वभाव असतो. तर त्याप्रमाणे तो वागत असतो. तर आपण ऑफिसमध्ये जेव्हा आपल्या एखाद्या कलीगशी जमत नाही किंवा एखादा कलीग असा असतो की तो स्पष्ट बोलतो किंवा फटकळ असतो, तर आपण एक तर त्याच्यापासून शक्यतो लांब राहावं किंवा आपण त्याची बाजू समजून घ्यावी किंवा तो का बरं असा बोलला किंवा स्पष्ट बोलला तर त्याने आपल्या फायद्यासाठीच बोलला किंवा फटकळपणे बोलत असेल तर कदाचित त्याला काही प्रॉब्लेम तर नाही ना, म्हणून तो वागतो किंवा त्याच्या जीवनात येणारे जे अनुभव आहेत त्या अनुभवातून तर तो असा बनला नाही ना, हे आपण विचार करावा आणि त्याला समजून घेऊन आपल्याला जमलंच तर त्याला सांगावं की बाबा हे असं केल्याने तुझी माणसं तुटत आहे. तू एक माझा चांगला मित्र किंवा मैत्रीण आहेस ना, तर तू असं करू नकोस. त्यात तुझं नुकसान आहे, पर्यायाने सगळ्यांचंच नुकसान आहे. तर तू असं करू नये. नको म्हणून सांगावं. कधी कधी आपण म्हणतो बॉसेस, आपले बॉस, मी किती काम करते, मी हे केलं, मी ते केलं, पण ह्याची प्रॉडक्टिव्हिटी काय येते तर आपल्याला काहीच मिळत नाही. तर बॉसेससुद्धा आपले बॉसेस असे का वागतात हे आपण समजून घेऊ शकत नाही. आपण बोलतो माझा बॉसच असा आहे, पण त्या आपल्या बॉसच्या वरही त्यांचाही कोणतरी बॉस असतो. तेही त्यांच्याकडनं काहीतरी मागत असतात. त्यांच्यात आणि त्यांच्या बॉसेसमध्ये काहीतरी कधी-कधी खटके उठतात आणि तो राग कधी-कधी आपल्यावर निघतो. तर आपण कसं कधी-कधी एखाद्यावर चिडतो का तर आपल्या बाहेर कुठेतरी काहीतरी झालेलं असतं आणि चुकून माकून का होईना आपण आपला राग तो दुसऱ्या व्यक्तीवर काढतो. तसंही त्यांच्या हातनं होत असतं. तर आपण असं कधीही करू नये. आपण त्यांनाही समजून घ्यावे आणि आपल्यातला आपण मीपणा सोडून द्यावा आणि आपण त्यांच्याशी बोलावं. कधी आपल्या घरात सुद्धा होतं की अरे, मी तर सगळ्यांचे वाढदिवस लक्षात ठेवते, मी तर सगळ्यांचं लग्नाचे वाढदिवस लक्षात ठेवते, प्रत्येक गोष्ट अगदी मी स्वतःहून पुढाकार घेऊन सेलिब्रेट करते, पण माझं स्वतःचा वाढदिवस मात्र कोणाच्याच लक्षात राहत नाही. माझा वाढदिवस कोणी सेलिब्रेटच करत नाही. तर का कोणाची वाट बघायची की आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी करेल? कशासाठी पाहिजे हे? आपण स्वतः तर काही करू शकतो. अगदी हाऊसवाईफ असेल तरी आपलं काही फंक्शन असेल, वाढदिवस असेल किंवा आणखीन काय असेल तर आपण घरातल्या घरात काहीतरी गोड पदार्थ तर नक्कीच करू शकतो की घरात जे गोष्टी अवेलेबल आहेत त्याचा वापर करून आपण त्या वस्तू करू शकतो. आपण स्वतःही खाऊ शकतो, दुसऱ्यांनाही त्या फॅमिली मेंबरला खायला घालू शकतो
किंवा आपण जो आपला आजचा क्षण आहे तो आनंदाचा क्षण आपण नाही त्या दुसऱ्या गोष्टींचा विचार करून आपण तो घालवतो. तर असं करू नये. आणि आपण हे सगळं घडण्यासाठी कित्येक लोक हे आपल्या सगळ्या गोष्टीचे रिमोट आपण दुसऱ्यांना देतो. म्हणजेच आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहतो. का दुसऱ्यांवर अवलंबून राहायचं आपण? नाही ना. आपण कोणावर अवलंबून न राहता आपण स्वतः सगळं करायचं, जेणेकरून आपल्याला आपल्या जीवनात आनंद तर मिळेलच आणि आपलं रिलेशनही खूप चांगल्या प्रकारे मेंटेन होईल. तर मित्रांनो, आपल्याला ही व्हिडिओ कशी वाटली? आवडली ना? आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि हो, माझं जे रेकी लेवल 1चं जे मी फ्री सेशन घेणार आहे ते जॉईन करा. आणि त्याच्यासाठी तुम्हाला माझं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करावं लागेल. तर माझं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. थँक्यू.